दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील वारीची सेवा करण्याचा योग आम्हाला येत आहे। वसंतराव काळे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व महाराष्ट्र आरोग्य विभाग यांच्यामार्फत आम्ही ही आरोग्य सेवा करत आहोत। ही आरोग्य सेवा जवळपास 10 वर्ष पूर्ण होत आहे। लातूर येथे सिद्धेश्वर मंदिर व बालाजी मंदिर येथे देगलूर, पुसद व कंधार येथून येणारी दिंडी ही लातूरला या मंदिरात मुक्कामी असते। मुक्कामी आलेल्या वारकऱ्यांना आम्ही आरोग्य तपासणी करतो। या आरोग्य तपासणीमध्ये BP, शुगर व त्यांच्या लक्षणानुसार आम्ही औषध उपचार देतो। त्याचबरोबर आम्ही त्यांची चरणसेवा करतो। चरणसेवा म्हणजे जे वारकरी या ठिकाणी पायी येतात आणि पुढच्या प्रवासाला पण पायी जातात, त्यांचे पायच दुखत आहेत ना, मग आमची एकच कळकळीची इच्छा असते की त्यांना आजच्या दिवशी त्यांचे पाय दुखू नयेत। त्यासाठी आमची एक मोठी टीम आहे जी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांची आहे। जी टीम आम्ही त्यांच्या चरणसेवेसाठी वापरतो आहे। हे प्रत्येक मुलं त्या प्रत्येक वारकऱ्यांची सेवा करतात, पायाला मसाज देतात, तेल लावतात। त्याचबरोबर आमच्याकडे व्हायब्रेशन व मसाजर असल्यामुळे त्याचाही आपण या ठिकाणी वापर करतो। काही वारकऱ्यांना समजा शुगर असेल किंवा तसे लक्षणे आम्हाला आढळत असतील तर आम्ही त्यांची मोफत शुगर तपासणी करतो व त्याप्रमाणे आम्ही त्यांना सल्ला देतो। हा उपक्रम आम्ही कॉलेजच्या मार्फत व महाराष्ट्र आरोग्याच्या मार्फत आम्ही हा उपक्रम राबवत आहोत। मी या उपक्रमाबद्दल माननीय आमदार विक्रम काळे यांचे व कॉलेजचे आभार मानतो। महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून आणि जे की आता आपल्याला डॉक्टर निलंगेकर सरांनी सांगितलं की चरणसेवा हे मागच्या 10 वर्षापासून चालवत आहेत, ते यावर्षी आपण हा जो उपक्रम आहे हा संयुक्त विद्यमाने घेतला। यामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय यांच्याकडचे देखील टीम यामध्ये सहभागी झालेली होती। आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी करिताचा जो कक्ष आहे, जो की इतके वर्ष हा फक्त मंत्रालयामध्ये मुंबईमध्ये होता, तो आता जिल्हा स्तरावर चालू झालेला आहे। या कक्षामार्फत जे गरजू रुग्ण आहेत त्यांचे जे मदतीसाठीचे अर्ज असतात ते मंत्रालयात पाठवले जातात मंजुरीकरता। फक्त त्यावरच न थांबता यामधून सामाजिक उपक्रमामध्ये देखील आपला सहभाग नोंदवावा या दृष्टीने जे वारकरी ज्या दिंडी ज्या आपापल्या जिल्ह्यामधून जातात त्या ठिकाणी त्या दिंडींच्या आरोग्याच्या काळजीकरता सहभाग घेण्याकरितासाठीचा हा एक वेगळा उपक्रम आहे। यामध्ये डॉक्टर निलंगेकर सर आणि होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज लातूर यांची खूप चांगल्या पद्धतीनं यामध्ये सहयोग मिळाला आणि चांगल्या पद्धतीने आज आम्हाला या ठिकाणी सेवा करता आली। याच पद्धतीने वेगवेगळ्या उपक्रमातून सर्व समाजाकरिताच्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत या करण्याकरता हा मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष हा कार्यरत असेल। धन्यवाद।